वेळ आज उमगला परितयांच्या शब्दांचा मेळ. ऑगस्ट 1945 मध्ये तुफान सैनिकांचे एक शिबिर सांगलवाडीमध्ये नियोजित होते. पण या शिबिरासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली व ते शिबिर पुढे ढकलण्याची वेळ आली. त्यावेळेस बापूंच्या पत्नी विजयताईंनी आपल्या हाती सोन्याच्या मागण्या काढून बापूंच्या हाती सुपूर्द केल्या शिबिरासाठी. नंतर खानदेशाचे क्रांतिकारक उत्तमराव पाटील यांच्या पत्नी क्रांतिकारकांना लीलाताई पाटील यांना अमरनाथच्या संग्रामामध्ये अटक झाली. त्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगली. त्यांना तिथून सोडवून आणण्याची योजना बापूंनी आखली. त्यानुसार मुख्य लग्न झालेले विजयताई, बापू, महादेव मिरगे आणि रावसाहेब कळके हे सर्वजण पुण्यामध्ये दाखल झाले. ठरल्याप्रमाणे लीलाताईंना तुम्ही आजारी असल्याचे कारण सांगून ससून रुग्णालयात दाखल व्हा असे बापूंनी सांगितले. बापू, महादेव मिरगे आणि रावसाहेब कळके त्यांना रुग्णालयाच्या आवारात पाहताच लीलाताई डॉक्टरांच्याकडे मोकळ्या हवेत फिरण्याची परवानगी मागली आणि त्या बागेत फिरायला निघाल्या. त्यांच्या मागे 2-4 पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त होता. त्यांना बापू आणि महादेव मिरगे यांनी खाली पाडून त्यांच्या शिट्ट्या काढून घेतल्या. बापूंचे जे दुसरे सहकारी होते रावसाहेब कळके आणि लीलाताईंना डबल सायकल येऊन रस्ता पार करून दिला. पुढे एक खंडा विजयताई थांबले होते. त्यानंतर विजयताई लीलाताई बापूंच्या एका मित्राच्या घरी पुण्यामध्ये आले. अशा प्रकारे लीलाताई पाटलांची सुटका पुण्याच्या येरवडा जेलमध्ये झाली. आपला भारत देश स्वतंत्र झाला. हैदराबादच्या